सुट्टीच्या दिवशी जरा निवांत झोपलं ना, की दिवसभर एकदम फ्रेश वाटतं आणि माझी आणि मल्हारची आज खूप छान झोप झाली होती. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि छान नाश्ता करून घेतला आणि आता इथे आहे ना, मल्हार माझे व्लॉग्स बघतोय. नेहमीसारखंच तो ना व्लॉगवरून माझे खूप कौतुक करतो. "मम्मी तू खूप छान बोलते, तू खूप छान करते" आणि त्याच्या तोंडातनं असं कौतुक ऐकलं की मला खूप मोटिव्हेशन मिळतं काम करण्यासाठी. त्यानंतर ना मी गॅलरीत गेले झाडांना पाणी टाकण्यासाठी आणि हे बाऊल आहे ना, ह्याच्यातून आम्ही रोज पाणी टाकतो कारण इथे खूप सारे पक्षी येतात आणि ते रोज पाणी पिऊन जातात. आता मी करते म्हणून मल्हार पण आला. मला पण टाकायचंय पाणी म्हटलं टाक. तर आम्ही दोघांनी मिळून ना छान पाणी टाकून घेतलं आणि कुंडीमध्ये ना मला 2 गुलाबं दिसली. ती ना मी काढून घेतली कारण ना ती तुटायलाच आली होती. मम्मीने काढली नव्हती. आता मल्हारनी गुलाब बघितलं ना माझ्या हातात लगेच मला बोलला, "मम्मी इकडे दे आणि 2 मिनिटं बस." आणि मला ना लगेच कळलं की त्याला काय करायचंय. त्याला ना मला फ्लॉवर्स त्याला खूप आवडतात. तो नेहमी मला गुडघ्यावर बसून फ्लॉवर्स वगैरे देतो आणि आज त्यांना चक्क माझ्या केसांमध्ये त्याने गुलाब लावला. कधी-कधी ना माझं बाळ मला एकदम प्रिन्सेसवाली ट्रीटमेंट देतं. मला ना खूप मज्जा वाटते आणि खूप स्पेशल फील होतं आणि आज माझ्या मम्मीकडे होता स्पेशल जेवणाचा मेनू कारण माझी आत्या आली होती. म्हणून मम्मीने ना मस्त डाळ-भात आणि मच्छी फ्राय केली होती. मस्त पोटभर आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर मी थोडीशी केसाला माझ्या ऑइलिंग केली कारण मला डोकं धुवायचं होतं. आता आत्या खूप दिवसानंतर आली होती ना म्हणून आम्ही छान गप्पा मारत बसलो होतो आणि गप्पा मारता-मारताना कधी संध्याकाळ झाली काही कळलंच नाही. सगळी कामं तशीच राहिली. मग काय पटकन अंघोळ केली आणि ना घराकडे निघाले. आता मल्हारला मिळालंय पार्टनर खेळण्यासाठी म्हणून मल्हारला काही यायचं नव्हतं. म्हणून त्याला बाय केलं आणि आम्ही ना घराकडे निघालो. घरी आल्यावर ना ह्यांना मी सांगितलं मला थोडंसं चिकन साफ करून द्या ना, मी दुसरी जेवणाची तयारी करते. त्यांनी मला चिकन साफ करून दिलं आणि मी पण अशी झटपट बिर्याणी टाकली. आता बिर्याणी एकीकडे शिजते ना, तोपर्यंत मला एक काम करायचंय कारण खूप दिवसापासून याच्यासाठी मी टाळाटाळ करते. पण आज मला ते करायचंच होतं. म्हणून ना सगळ्यात आधी कपाटातला सगळा पसारा मी काढला बाहेर आणि त्याच्यानंतर नको असलेल्या वस्तू सगळ्या साईडला काढल्या आणि बाकीचे कपडे सगळे घडी करून ठेवले. खूप वेळ लागला कपाट आवरायला, पण मी ना आज वेळ काढलाय आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या आहेत आणि आता ना कपाटात एकदम मोकळी जागा झालेली आहे आणि कपाट एकदम छान दिसतंय. अशीच छोटी-छोटी कामं करता आजचा दिवस पण निघून गेला. तर असाच होता आजचा माझा दिवस. आजसाठी एवढंच. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय.